नमस्कार। आज वसई माणिकपूर येथील समाज उन्नती मंडळामध्ये महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचा 18वा वर्धापन दिवस साजरा झालेला आहे। या आजच्या कार्यक्रमात समाजात अलग अलग प्रकारे समाजसेवा करणारे आणि प्रत्येक क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना आज या ठिकाणी पुरस्कार देखील दिलेला आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी पालघर जिल्ह्याचे MP खासदार येथे आलेले आहेत। ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया। सर नमस्कार। नमस्कार सर, आजच्या ह्या कार्यक्रमाविषयी तुम्ही काय सांगाल? खरं तर महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ या संस्थेला 18 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या निमित्ताने आज वसईमध्ये अत्यंत स्तुत्य असा पत्रकारांनी केलेला पत्रकारांसाठी असा हा कार्यक्रम आमचे वरिष्ठ सहकारी अनिलराज रोकडे साहेब आणि त्यांचे इतर सहकारी यांच्या माध्यमातून होतोय। त्यामुळे मी सर्वप्रथम या संस्थेला खूप खूप शुभेच्छा देतो। या संस्थेने अधिकाधिक चांगली निष्पक्षपणे वाटचाल पुढील करावी आणि आनंदाची गोष्ट ही आहे की पूर्ण राज्यातील जे विशेष पत्रकार आहेत त्यांनी विशेष पत्रकारिता केलेली आहे अशांना इथे गौरवण्यात आलेलं आहे। आणि त्याच्यामुळे आपण म्हणतोय की जो पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या समाजातील ज्या काय चांगल्या वाईट घटना असतील त्या कैद करणं, चांगल्या घटनांना पेपरमध्ये विशेष बातमी देणं आणि वाईट चालीरीती वाईट घटनांवर अंकुश ठेवणं हे महत्त्वाचं काम पत्रकार करत असतात। आणि अशाच प्रकारचं काम या संस्थेमार्फत आणि जे पत्रकारांना इथे गौरवण्यात आलेलं आहे अशा मार्फत निश्चित होतं आहे, याचा मला आनंद आहे। आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी या नात्याने पत्रकारांची विशेष दखल घेत असतो, त्यांच्या बातम्यांची विशेष दखल घेत असतो आणि ज्या काय आवश्यकता सूचना ह्या जरी आम्हाला डायरेक्टली कळत नसल्या तरी इनडायरेक्टली बातम्यांच्या माध्यमातून आम्हाला त्या समजत असतात आणि त्याच्यावर आम्ही रिॲक्ट होत असतो। आणि त्यामुळे अशा प्रकारच्या समारंभ पत्रकारांसाठी होणं अत्यंत गरजेचं आहे, कारण त्यांचे चॅनल त्यांचे मीडिया दखल घेत असतात, परंतु समाजाने सुद्धा त्याची दखल घेतली पाहिजे। पत्रकारांना एक विशेष स्थान आपल्या पूर्ण समाजामध्ये आहे आणि सरकारमध्ये सुद्धा विशेष रीतीने चांगल्या वाईट रीती आणि चांगले निर्णय समाजापर्यंत पोहोचवणं आणि इतर घडामोडींचा विशेष अर्थाने सरकारपर्यंत पोहोचवणं हे खूप महत्त्वाचं काम करत असतात। त्यामुळे मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। आज ज्यांना इथे गौरवण्यात आलेलं आहे त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या सगळ्यांनी अतिशय निष्पक्षपणे काम समाजामध्ये करावं, उल्लेखनीय काम करावं अशी त्यांना शुभेच्छा देतो। विशेषतः रोकडे साहेबांना खूप खूप त्यांचं आभार व्यक्त करतो आणि अशाच प्रकारचे समारंभ त्यांनी करावेत यासाठी शुभेच्छा देतो। सर, ज्या वेळेला पत्रकार हे निपक्षपाती आणि कोणत्याही प्रकारचे समाजात घडलेली घटना ही जेव्हा आरशाप्रमाणे दाखवायचा प्रयत्न करतो त्यावेळेला त्यांच्यावरती अनेक प्रकारचे त्यांना त्रासाला समोर जावे लागते। त्यासाठी तुम्ही शासन दरबारी अजून काही चांगला नियम आणण्यासाठी प्रयत्न करणार आहात का? निश्चितच ज्या पत्रकारांना अडचणी भेडसावतात त्या निश्चित मला सांगाव्यात। सरकारसुद्धा पत्रकारांच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आहे। मग ते टोल माफी असेल किंवा इतर त्यांना तरतुदी असतील त्या तरतुदी देणं हे सरकारचं सुद्धा काम आहे आणि या व्यतिरिक्त इतर काय मागण्या असतील त्या निश्चितच मला सांगाव्या। मी माझ्या परीने निश्चित सरकार दरबारी ते राज्य सरकार असू दे किंवा केंद्र सरकार असू दे दोन्हीकडे पाठपुरावा करण्यात मी बांधलेले आहे। तर आता आपण ऐकलं, आता डॉक्टर हेमंत सावरा साहेबांनी सांगितलं की पत्रकार हा एक समाजाचा एक असा भाग आहे की समाजात घडणारी प्रत्येक गोष्ट ही जनतेपर्यंत आणत असतो आणि त्यांच्यासाठी जी काही अडचण असेल त्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत। तुमच्या काही अडचण असल्या तरी तुम्ही डायरेक्ट माझ्याशी संपर्क साधा, मी तुमच्या पाठीशी राहीन असं आज त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे। वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह मोजेश डिसूजा, वसई। नमस्कार।